हरकत नाही, कारण आकाशवाणीच्या त्यावेळच्या सरकारी नियमानुसार सुधीर फडक्यांना प्रत्येक गीताच्या चाल करण्यापासून सर्व गोष्टी करण्यापर्यंतचे एका गाण्याचे 300 रुपये आणि गदी माडगुळकरांना गीत रामायणाचं एक गाणं लिहिण्याचे 25 रुपये आकाशवाणीकडनं मिळाले होते. आणि या इतक्या तुटपुंज मानधनावर सुद्धा यांनी इतिहास घडवणारी 56 गाणी लिहून ते गीत रामायण अजरामर केलं. ते हा किती मोठा ध्यास असेल. आणि एवढी मोठी कलाकृती घडवून सुद्धा हे आमचं नाही, आम्ही केलं नाही, तर हे आमच्याकडनं घडवून घेतलं. हीच त्या दोघांची भावना होती. हे मला वाटतं त्यांच्या मोठेपणाची साक्ष देण्यासाठी पुरेसे. एकच उदाहरण सांगतो, लताबाईंचं आहे. लताबाई त्याच्यात एक गाणं गायलंय, माझं सांग लक्ष्मणा जाऊ. मी त्यांना विचारलं मध्ये त्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी भेटायला गेलो त्या, म्हणलं सांगाल का थोडंसं काही. तर त्यांनी सांगितलं की मी